शिवसैनिक प्रतिष्ठानचे पालक याजक रमेश आव्यासर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या. इकडे जास्त आवाज होतो, इकडे आवाज कमी येतो. आणि आम्ही खरोखर भुकेलेला आहोत देवाच्या वचनाचे. खरोखर भुकेलेला आहोत देवाच्या वचनाचे. तर आपण इथून पुढची वेळ आपल्यामध्ये देवाचे पास्टर महेश धाकतोडे मी त्यांना विनंती करतो की तू पुढची वेळ त्यांनी मला वाचनाद्वारे बोलावं. आपल्या सर्वांच्या समोर मला ही संधी लाभलेली आहे की देवाचं वचन सादर करावे. आपण या ठिकाणी सर्वजण देवाचं वचन ऐकण्यासाठी आणि देवाकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत. ही मिठी ठेवलेली आहे. त्या मिठी ठेवण्याच्या पाठीमागे देखील काही दृष्टांत आहे. 7 वर्षापूर्वी मला एक दृष्टांत झाला होता की वेगवेगळ्या भागामध्ये मिटिंग ठेवायला आणि त्या 7 वर्षाच्या काळामध्ये मी सतत त्या दृष्टांतासाठी प्रार्थना करीत होतो. 2 महिन्यापूर्वी परमेश्वराने मला पास्टर रमेश सावलाट यांचा दृष्टांत दिला. मी त्यांना विनंती करतो पुढे या, असे माझ्यापासून मला पुढे या. पास्टर रमेश सावलाट बोला. पास्टर रमेश सावलाटजी पुढे. तर 2 महिन्यापूर्वी परमेश्वराने मला त्याचा दृष्टांत दिला. जेव्हा तुम्ही दाखवलं त्यांना जाऊन भेट. मी म्हटलं प्रभू माझा त्याचा जास्त परिचय नाहीये, परंतु प्रभूला मला जा आणि त्यांना भेट. जेव्हा मी त्यांच्याकडे आलो तेव्हा ते मला म्हणाले जर तुम्हाला जेव्हा दृष्टांत दिला आहे तर मी तुमच्याबरोबर उभा आहे आणि ते आज माझ्याबरोबर उभा आहे का नाही. तर या दृष्टांताची पहिली मिटिंग आम्ही इथे साजरी करीत आहोत, आयोजित करीत आहोत आणि पुण्याच्या प्रत्येक भागामध्ये मिटिंग होण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आपल्या सर्वांची प्रार्थनेची गरज आहे आणि जागृतीची गरज आहे. आज जो ख्रिस्ती समाज आहे देवाच्या समाजामध्ये आहे ते प्रार्थनेमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये थंडावलेले आहे असे दिसते. आणि आज आम्हाला सर्वांना जागृतीची गरज आहे आणि म्हणून परमेश्वराने कार्य आपल्याला सोपवलेलं आहे. आपण सर्वांनी करायचं आहे. आज आपण लोकशिवर्तमान वचनाकडे बोलत असताना लोकशिवर्तमान
The book of Luke, chapter 8, and verses from 43. 8वा अध्याय आणि वचन 43 पासून आपण पुढे वाचूया. पुढे कधी मराठीमध्ये तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली आपली सर्व उपजीविका वैद्यावर खर्च केली होती व कोणालाही बरे करता न आलेली अशी कोणी एक स्त्री तिच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी, लोक समुदाय तुम्हाला दाटी वाटी करून केंद्रित आहे आणि तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला. पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. मग आपण गुप्त राहिलं नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणास्तव त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे त्याने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. प्रार्थना करूया. पास्टर रमेश आपण प्रार्थना करूया. सर्वजण डोळे लावूया. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 अति पवित्र परमेश्वर स्वर्गीय देवा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, सन्मान देतो दे बापा. प्रभू आज या संध्याकाळच्या वेळेस देवा, प्रभू आज तुझे राज देवा ज्या वचनाद्वारे प्रभू आज आम्हाला चालवणारे प्रभू दे बापा, प्रार्थना करतो की ज्या विश्वासाने प्रभू आज आम्ही आलेलो दे बापा परमेश्वरा, त्या विश्वासाच्या द्वारे प्रभू आमच्यामध्ये देवा तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक आणि तुझी कृपा प्रभू तो आम्हाला तो मोकळे कर दे बापा. जे आलेले परमेश्वरा तुझे प्रत्येक विश्वासणाऱ्या लोकांना परमेश्वरा तुझी शक्ती, तुझं ज्ञान तो पुरव अशी मी तुझं प्रार्थना करतो राजा. आणि हो दे प्रभू तुझ्या नावाचे करू की देवा ह्या वचनाद्वारे प्रभू आज आम्हा प्रत्येकाला प्रभू तो आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना करतो देवा. आणि हो दे प्रभू तुझ्या नावाचे गौरव, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून पिता आहे. आमेन. आपण या ठिकाणी पाहतो 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित असणारी जी स्त्री आहे. आपल्याला ही घटना आणि या स्त्रीच्या बाबतीमध्ये जवळजवळ मला वाटतं की सर्वांनाच माहिती आहे. आपण बायबल वाचत असतो आणि बायबल वाचत असताना ही जी महिला आहे जिला 12 वर्ष रक्तस्राव होण्याचा त्रास होता, पीडा होती, त्या पीडेतून ती 12 वर्ष जात होती. आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये तिने अनेक वेदना, अनेक समस्या ह्याचा सामना केलेला होता. आणि आपण आता वाचले बाबतीमध्ये की तिच्याकडे जे होते नव्हते ते सर्व तिने गमावले होते. जर आपण मार्काच्या पुस्तकामध्ये वाचले, मार्काचा जर आपण 5वा अध्याय वाचला तर त्या 5व्या अध्यायामध्ये आणखी चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. आणि तिच्याकडे जेवढं होतं नव्हतं तेवढं सर्व तिने खर्च केलेलं होतं. आणि या मुलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला अशा वाचायला मिळते की तरीही तिला कोणीही बरे करू शकले नव्हते. 12 वर्ष. समजा एखादी व्यक्ती जर काही काळ आजारी असेल तर ती व्यक्ती आपल्या जीवनाला कंटाळते. त्या व्यक्तीला अशी वाटते की आपल्याला जीवन नको आहे. आणि मग बरेचसे लोक अशा समस्यांमधून जाणारे, आजारामधून असणारे, अनेक वर्ष आजारामध्ये बिछाण्यावरती पडलेली जी माणसं असतात ती प्रार्थना करायला लागतात की प्रभू आता बस. बऱ्याच वेळेस मला वाटतं
की आपल्याकडून काही लोकांना हा अनुभव आला असेल, प्रभू बस मला प्रभू घेऊन जा. परंतु आपण ह्या महिलेच्या बाबतीमध्ये तो विचार केला पाहिजे, तिची दाद दिली पाहिजे की आजही ती आशा सोडलेली नाही. आजही ती त्या आजारामधून बरे होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या आजारामधून बरे होण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण बायबलमध्ये मार्क शुभवर्तमानामध्ये वाचतो, तुम्ही येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये ऐकले, येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये तिने गोष्टी ऐकल्या आणि त्या गोष्टी ऐकून ती ख्रिस्त येशूकडे आली. आज आपण इथे आलेलो आहोत. फॅमिलीच्या बाबतीमध्ये आपण कुठेतरी ऐकलं किंवा पॉम्पलेट आपल्याला मिळाली, कुणीतरी आपल्याला सांगितले आणि आपण काहीतरी अपेक्षा, काहीतरी इच्छा घेऊन इथे आलेलो आहोत. आपण जेव्हा प्रार्थना मीटिंगला जात असतो, देवाच्या समोर जात असतो, तेव्हा नक्कीच आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असतात. ज्याप्रमाणे एक लेकरू आपल्या वडिलांकडे जात असताना त्या लेकराच्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असतात, काहीतरी इच्छा असतात, त्याचप्रमाणे आपण जेव्हा परमेश्वराच्या समोर जातो तेव्हा आपण परमेश्वराकडून काहीतरी अपेक्षा ठेवून जात असतो. आणि त्या अपेक्षा आपल्या जेव्हा आपण देवाच्या समोर जातो आणि कधी प्रार्थना करतो, मागतो आणि त्यामध्ये विश्वास असतो, तेव्हा त्या अपेक्षा, तेव्हा त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. आमेन. हालेलुया. हालेलुया. यस. प्रेम. सर्वजण ज्याप्रमाणे ती महिलेने ख्रिस्त येशूच्या बाबतीमध्ये याविषयी गोष्टी ऐकल्या आणि ती तिथे आहे. मी पाच स्वामींना विनंती करेन की मार्ग शुभवर्तमान ह्याच्यामध्ये ही जी घटना आली ती वाचूया आपण. मार्ग शुभवर्तमान 5वा अध्याय. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिकलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व तिने खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. तरीही तिला काहीही गुण आला नव्हता. महत्वाचा मुद्दा हा आहे की तिने आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व संपून टाकले होते. तिची घनसंपत्ती, तिची कमाई, हे सर्व काही संपून टाकले होते. वैद्याने तिला लुबाडले होते, वैद्याने तिला लुटले होते, तरीही वचन सांगते की तिला कोणत्याही प्रकारचा गुण आला नव्हता. येशूविषयीची गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि तिच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली, कारण ती म्हणत होती केवळ ह्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लगेच तिच्या रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिच्या शरीरात अनुभव आला. तर तिने येशूच्या बाबतीमध्ये ऐकले, येशूच्या बाबतीमध्ये ऐकले आणि ती येशूकडे आली आणि तिने मनामध्ये विश्वास ठेवला की फक्त मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करी आणि बरी होईल. तिचा विश्वास. हा विश्वास मला असं वाटतं की आज फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतो. कदाचित असा विश्वास माझ्यामध्ये नसेल, परंतु परमेश्वर जो आहे तो ह्याच विश्वासाची अपेक्षा करतो. तिने येशूच्या बाबतीमध्ये गोष्टी ऐकल्या. येशूने 10 कुष्ठरोग्यांना कसे बरे केले, येशू कसा भूते काढतो आणि अनेक प्रकारचे आजार जे आहेत ते ख्रिस्त येशूने कशा प्रकारे बरे केले हे सर्व त्यांनी ऐकले. आणि कदाचित ती हा विचार करत होती
करायला हरकत नाही. आतापर्यंत आपण एवढं सर्व केलेलंच आहे. आपण फिरलो आहोत, आपली सर्व धनसंपत्ती आपण संपवून टाकलेली आहे. तर त्याला अजून एक प्रयत्न करायला हरकत नाही. नाही आपण जेव्हा थकतो, कंटाळतो, मला कॅसमीचं फार कौतुक वाटतं. आमच्यामध्ये बऱ्याचशा बहिणी बसलेल्या आहेत. मी माझ्या सेवेमध्ये अनेक चमत्कार पाहिलेले आहेत. म्हणजे मी माझ्या सेवेचे चमत्कार कधी बोलत बसत नाही, पण आज हा विषय आहे. तर माझ्या सेवेमध्ये अशा प्रकारचा आजार असणाऱ्या बहिणी बऱ्याचशा बऱ्या झालेल्या आहेत. एकदा मी एक ठिकाणी आम्ही मिटिंग ठेवण्यासाठी, म्हणजे आम्हाला मिटिंग ठेवायची होती, आणि एक मोठे काँग्रेसचे नेते होते. तर त्यांच्याकडून आम्हाला परमिशन हवं होतं, त्यांची मदत हवी होती ना. मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेलो तर त्यांच्या मुलीने आम्हाला चहा वगैरे आणून दिला. आणि जेव्हा ती मुलगी चहा देत होती त्याच वेळेस परमेश्वराने मला त्या मुलीच्या पोटाला होणारा जो त्रास आहे तो त्रास प्रगट केला. मी साहेबांना विचारले, म्हणलं सर प्लीज मी तुम्हाला काही विचारू का? ते म्हणाले हो विचारा. मला ही जी बहीण जी मुलगी आमची आली तिला काही वैयक्तिक त्रास आहे का? ते म्हणाले हो. तुम्हाला कसं माहिती? मी म्हटलं मला प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं. ते एकदम आश्चर्यचकित झाले आणि माझ्या पाया पडायला लागले. मी त्यांना नाही म्हटलं माझ्या पाया नका पडू. म्हटलं आपण सर्व माणूस आहोत, देववरती आहे आणि ख्रिस्त येशूने प्रकट केले म्हणून तुम्ही येशूचं गौरव करा. मग मग साहेब आता काय करायचं? काय म्हटलं आपण प्रार्थना करू. दुसरं काय करायचं? आपल्याला प्रार्थना करू. आपण त्यांना बोलावं. ती मुलगी आली, तिची आई आली आणि आम्ही त्यांना उभे केले आणि 2 शब्द देवाच्या वचनातून त्यांना मी सांगितले. मला आता मी आठवत नाही काहीतरी वर्ष मी त्यांना सांगितले होते, कारण फार जुनी गोष्ट आहे. आणि मग प्रार्थना केली. परमेश्वराची स्तुती असो, प्रार्थना केल्याबरोबर ती मुलगी आश्चर्यचकित झाली आणि आपल्या आईच्या कानामध्ये ती काहीतरी सांगू लागली. आणि आईने त्या साहेबांच्या कानामध्ये काहीतरी सांगितले आणि ते सर्वजण टाळ्या वाजवायला लागले. ते म्हणाले साहेब तुमचा देव खरोखरच जिवंत आहे, कारण आमच्या मुलीचा जो त्रास होता तो आत्ताच्या आत्ता थांबला. ख्रिस्त येशू अगदी जाग्यावर बरे करणारा देव आहे, कारण तो जिवंत आहे. ख्रिस्त येशू जिवंत आहे. असे अनेक आजार प्रभू फक्त त्याच्या नावाने बरे करतो. मी माझ्या सेवेमध्ये अशा प्रकारचे आजार बरेचसे बरे होताना पाहिलेले आहेत. आणि मला या महिलेचं नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे की ही महिला 12 वर्ष या रक्तस्रावाने पीडित असतानाही तिने आपली हिंमत हारली नाही, आपला होप सोडला नाही आणि कधीही ती निराश झाली नाही. तिला आशा होती की मी बरी होईल. त्या 12 वर्षाच्या काळामध्ये तिला बराचसा त्रास झाला असेल. आपण पाहतो की चवेलाची आई ह्यांना जेव्हा तिला मूल होत नव्हते तेव्हा तिला बऱ्याचशा बाबतीमध्ये टावकी मिळायची. तिला वांज म्हणून चिरवले जायचे. तिच्या दुसऱ्या सवती होत्या, त्या सवती देखील तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलायच्या आणि ती फार दुःखी होती. जरी तिचा पती तिच्यावरती फार प्रेम करीत होता तरी ती फार दुःखी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की एकदा ती परमेश्वराच्या निवास मंडपाच्या समोर जाऊन अगदी लहान आवाजामध्ये प्रार्थना करते, रडते. तिचा आवाज ऐकू येत नव्हता, परंतु तिच्या अश्रू वाहत होते आणि ती तोंडात प्रार्थना करीत होती. प्रेम आज आपण इथे बसलेलो आहोत. मला माहिती नाही की तुम्ही काय विचार करता, मला माहिती नाही की तुम्ही इथेच आहात की बाहेर फिरायला गेले, म्हणजे आपल्या मनाने विचारांनी. परंतु जेव्हा आपण देवाच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा देवाच्या सानिध्यामध्ये असताना आपण प्रार्थना केली पाहिजे. आपल्या मागण्या आपण देवाच्या समोर ठेवल्या पाहिजे. मी तुम्हाला एक प्रोत्साहन देऊ इच्छितो. तुम्हाला आय विल एनकरेज यू, प्रोत्साहन देऊ इच्छितो. आज तुमची कोणतीही समस्या असू द्या, कोणतीही अडचण असू द्या,
परमेश्वराला ती रडत होती. तिचा आवाज माणसांना ऐकू येत नव्हता. कदाचित तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करीत असाल, तुमचा आवाज तुमच्या शेजारी जो माणूस बसलेला आहे त्यालाही ऐकायला जात नसेल, परंतु तुमचा आवाज जो आहे तो आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे. आणि मग तुम्ही प्रार्थना करा. इथे बसलेले असतानाही तुमच्या मागण्या तुम्ही देवाच्या समोर सादर करा. हन्ना प्रार्थना करीत होती. आणि ही जी 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित असणारी स्त्री आहे ती प्रार्थना करीत होती, विश्वासाने प्रार्थना करीत होती. मी फक्त त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करीन आणि बरी होईल. का बरं? आपण पाहतो की जेव्हा मत्ती सुवर्तमानामध्ये इन द बुक ऑफ मॅथ्यू ख्रिस्त येशू जेव्हा डोंगरावरती प्रवचन देऊन खाली आला तेव्हा एक कोडी म्हणजे कुष्ठरोगी त्याच्याकडे येऊन म्हणाला की प्रभू तुझी इच्छा असल्यास तू मला बरी करू शकतोस. एक कोडी कुष्ठरोगी ज्यांना समाजामध्ये जास्त मान नव्हता, त्यांचा कॅम्प वेगळा असायचा, ते गावाच्या बाहेर राहायचे. असा कुष्ठरोगी ख्रिस्ताच्या समोर येतो. असा कुष्ठरोगी ख्रिस्ताच्या समोर गुढग्या घेऊन त्याला विनंती करू शकतो. परंतु ही महिला येशूच्या समोर जाऊ शकत नाही. कारण अशा प्रकारचा आजार असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, अशा प्रकारच्या आजारामध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहेत, फक्त नॉट ओनली द मेन्स बट ऑल्सो नॉट ओनली द वुमन्स बट मेन्स ऑल्सो, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्राव होणारे जे आजार आहेत, तर त्या आजाराने पीडित असणारी व्यक्ती लेव्हिच्या पुस्तकात म्हटलेलं आहे की ती अशुद्ध असते. अशुद्ध असते असं जुन्या करारामध्ये म्हटलेलं आहे. मी नव्या कराराची गोष्ट करत नाही, परंतु तोपर्यंत ख्रिस्त येशू क्रूसावरती गेलेला नव्हता. आणि म्हणून जर आपण पाहतो की ह्या स्त्रीच्या मनामध्ये ती एक भीती होती की जर मी ख्रिस्ताच्या समोर गेली तर मी जर समोर जाऊन विनंती करते तर कदाचित लोक मला दगडमार करतील, मला हाकलून देतील, मला तिथे उभा राहून देणार नाही, अशी एक भीती तिच्या मनामध्ये होती. आणि म्हणून ती ख्रिस्ताच्या समोर जाण्यासाठी धजत नव्हती, ख्रिस्ताच्या समोर जाण्याची तिची हिंमत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये तिला एक उपाय सुचला. ख्रिस्त येशू संपूर्ण माणसांनी घेरलेला होता. त्याच्या आजूबाजूला बरीचशी लोक होती, त्याच्या आजूबाजूला बरीचशी लोक होती. परंतु त्यामध्ये आरोग्य पाहिजे होतं, त्याला बरं व्हायचं होतं. आपल्याला माहिती नाही की ती कुठून आलेली आहे, कोणत्या गावातून आलेली आहे, किती दुरून आलेली आहे. बायबल आपल्याच्या बाबतीमध्ये काही सांगत नाही, फक्त सांगते की ती 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित होती. वैद्याने त्याला लुबाडलेले होते आणि तरी ती बरी झाली नव्हती. परंतु तिचं वय काय होते, कोणत्या गावची राहणारी होती आणि तिची परिस्थिती काय होती, म्हणजे कौटुंबिक परिस्थिती, लग्न झालेली होती नव्हती काय, ह्या बाबतीमध्ये आपल्याला बायबल काही सांगत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही महिला जेव्हा ख्रिस्त येशूच्या जवळ आली तेव्हा प्रभू येशू सर्व माणसांनी घेरलेला होता. तिच्याकडे फक्त एकच उपाय होता की मला तर बरोबरच आहे नाही का. बऱ्याच वेळेस आता मी जवळजवळ 30 वर्ष झाल्या सेवेमध्ये आहे. पूर्वी मी माझ्या घरामध्ये आरोग्याची प्रार्थना चालवायचो आणि बरेचसे लोक यायचे. तर आपला एक नियम आहे की आपण देवाचं वचन सांगितल्याशिवाय कोणासाठी प्रार्थना करत नाही. परंतु जेव्हा मी देवाचं वचन सांगायला लागलो की मग ते लोक म्हणायचे अहो काय फार साहेब, ते जरा नंतर सांगा, नंतर संपवत आहे, परंतु आम्हाला आमच्यासाठी प्रार्थना करा आणि आम्हाला जाऊ द्या. लोक बरे होण्यासाठी आलेले असतात, चांगली गोष्ट आहे, येशू ख्रिस्त बरे करतो. आपण इथे समजा आज जर बरे होण्यासाठी आलेले आहात तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तो आजार घेऊन या गेटच्या बाहेर परत जाणार नाही, फक्त विश्वास ठेवा. तर त्या बाईने, त्या स्त्रीने एक उपाय काढला
त्या गर्दीमध्ये ती घुसली आणि मला असं वाटत नाही की ती उभा राहून घुसली, परंतु कदाचित ती गुडघ्यावरती गेली. कुठे गेली? गुडघ्यावर गेली असा माझा विश्वास आहे. त्याच्या बायबलमध्ये लिहिलं नाहीये, परंतु असा माझा विश्वास आहे. कारण तिला गोंड्याला शिवायचं होतं. कशाच्या? जगाच्या गोंड्याला. जगा असा पूर्ण इथपर्यंत आहे आणि मग तिला ख्रिस्ताच्या जगाच्या गोंड्याला स्पर्श करायचा होता. त्यासाठी त्याला उभा राहून आतमध्ये गर्दीमध्ये शिरणं शक्य नव्हतं आणि जरी शिरली तरी गोंड्याला स्पर्श करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून तिने काय केलं? ते गुडघ्यावर गेलं आणि गुडघ्यावरती जाऊन त्या गर्दीमध्ये घुसली. जर आपल्याला खरोखरच आशीर्वाद हवा असेल, देवाकडून कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल तर गुडघ्यावर चालायला शिका. कशावर चालायला शिका? गुडघ्यावर चालायला शिका. इथे बरेचसे पास्टर बसलेले आहेत. ते पास्टर्स आपल्याला आपल्या चर्चमध्ये शिकवत असतात, प्रार्थना करा, प्रार्थना करा. बायबलमध्ये मत्ती सुसमाचाराचा 7वा अध्याय त्याच्यामध्ये म्हणजे मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल. परंतु आपण मागतो, बऱ्याच वेळेस मागतो आणि याकोब म्हणतो की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. पहिला आता याकोब जा, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. आणि आपल्याला न होण्याची गरज असते, आपल्याला सुद्धा वापरायची गरज असते. पाठीमागच्या माणसांना लवकर आशीर्वाद मिळत नाही. पश्चातापाची गरज असते, रडण्याची गरज असते, गुडघ्यावर जाण्याची गरज असते. जेव्हा आपण खऱ्या अंतकरणे पश्चाताप करून गुडघ्यावरती जाऊन परमेश्वराकडे मागू तेव्हा आपल्या प्रार्थनेचे उत्तर नक्कीच मिळेल. आणि हालेलुया. पश्चातापाची गरज, नम्रतेची गरज. अर्थात ती महिला जी आहे ती गुडघ्यावर आणि गुडघ्यावरती जाऊन तिथं गर्दीमध्ये घुसली नाही का. आपण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनाच्या बऱ्याचशा परिस्थितीने, कामांनी आणि आपल्या मित्रमंडळीने, नातेवाईकांनी असं घेरलेलो असतो. घेरलेलं असतं. आपल्या आजूबाजूला लोक असतात आणि ती लोक आपल्याला ख्रिस्ताकडे जाण्यापासून अडवत असतात. नाही, आपलं कामकाज या शेवटच्या काळामध्ये we all people are busy guys. नाही का, आपण फार बिझी आहोत. आपल्याकडे बरीचशी कामं आहेत आणि आपल्याकडे बरीचशी कामं आहेत आणि ही जी कामं आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला ख्रिस्ताकडे जाण्यापासून अडवत असतात. आपण त्या गर्दीमध्ये हरवलेला असतो. नाही का, प्रत्येकाला त्या गर्दीतून बाहेर पडण्याची गरज आहे. आपल्याला गर्दीला बाजूला सारण्याची गरज आहे. कुठेतरी आपल्याला त्यांच्यापासून वेगळ्या करण्याची गरज आहे. जर खरोखरच आपल्याला असं वाटते की देवाने मला आशीर्वाद द्यावा, जर माझ्या जीवनामध्ये उन्नती हवी आहे, आशीर्वाद हवा आहे, आम्ही बिझनेस करतो, आम्ही नोकरी करतो, काही आपलं अर्जन असतं म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यम असतं. आणि बरेच वेळेस हा पैसा जो आहे तो पैसा आपल्या जीवनाचा मालक बनलेला असतो, आपला स्वामी बनलेला असतो. स्वामी काय आपला मालक बनलेला असतो. आपल्याला माहिती आहे एक तरुण जो आहे तो ख्रिस्त येशूकडे आला आणि म्हणाला की मला सार्वजनिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्तम गुरुजी काय म्हणत होतो? उत्तम गुरुजी मला
पडण्यासाठी काय करावे लागेल? बरं, प्रभू काय म्हणाला? यस, गायकवाड सर. जे धन आहे ते सर्व विक आणि तू माझ्या पाठीमागे ये, म्हणजे तुला सागर तुम्ही जीवन प्राप्त. यस यस. आधी प्रभू त्याला म्हणाला की जर तुला सारं जीवन हवं आहे तर आज्ञा पाळ. काय म्हणाला? आज्ञा पाळ. आज्ञा पाळणं बरंचसं कठीण वाटतं नाही का? आपण लहान मुलांना सांगितलं बाबा सकाळी सकाळी उठून अभ्यास करायचा, कमी खेळायचं, टीव्ही पाहिजे नाही, मुलांना फार त्रास होतो. इथे लहान मुलं बसलेली आहे, त्या मुलांना फार त्रास होतो. आज्ञा पाळणं आपण ही जेव्हाच देत आहोत. आज्ञा पाळणे फार कठीण आहे, परंतु हा करू मात्र म्हणाला अगदी माझ्या तारुण्याच्या काळापासून तो स्वतः तरुण होता, पण अर्ली एज, फ्रॉम अर्ली एज मी हा आज्ञा पाळत आलेलो आहे. म्हणजे तो म्हणतो की जसा मी समजदार झालो, जसा मी थोडासा मला कळू लागले, तेव्हापासून मी ह्या आज्ञा पाळत आलेलो आहे. आणि त्याला त्या बाबतीमध्ये फार अभिमान वाटत होता. आपल्यालाही बऱ्याच वेळेस आपल्या ख्रिस्ती धर्माचा अभिमान असतो, आपल्या बऱ्याचशा गोष्टींचा अभिमान असतो. मी जेव्हा ख्रिस्तामध्ये निघाले, मी हिंदू कुटुंबातून आलेलो आहे. माझं नाव तुमच्या लक्षात महेश दाखवले. तर महेश जे नाव आहे ते पूर्वी मी फार शंकरची सेवा करायचो, भक्ती करायचो, आणि म्हणून लोकांनी मला हे नाव दिलं. हे माझं खरं नाव नाही. महेश हे जे नाव आहे ते लोकांनी मला दिलेलं आहे, कारण मी शंकराची भक्ती खूप करायचो. लोक माझं दर्शन घ्यायचे, आता मला आशीर्वाद आहे त्या गोष्टीचा. परंतु त्या काळामध्ये मला माझ्या धर्माचा बराचसा अभिमान होता, आणि आपल्यालाही आपल्या ख्रिस्ती धर्माचा बराचसा अभिमान असतो. जेव्हा मी प्रभूमध्ये नवीन नवीन आलो त्या काळामध्ये, जर मी कुठे प्रार्थनेला गेलो तर मला ते त्या कुटुंबातल्या बरेचसे लोक सांगायचे की आमचे वडील पास्टर होते, आणि मग त्यांचे वडील जे होते ते बिशप होते, आणि त्यांचे वडील जे होते ते मिस्टरांबरोबर सेवा करायचे. आमची अगदी 5वी पिढी जी आहे ख्रिश्चन आहे. तुम्ही आत्ताच तुमचं धर्मांतर झालं वाटतं ना? म्हणजे मला ते असा प्रतिप्रश्न करायचे की तुमचं धर्मांतर आत्ताच झालं वाटतं. मी काही म्हणायचो नाही, धर्मांतर केलं नाही, माझं परिवर्तन केलं आहे, मी विश्वासामध्ये आलेलो आहे. पण आपल्याला त्या तरुणाला ज्या गोष्टीचा अभिमान वाटत होता की तो आज्ञा पाळत आहे, परंतु ख्रिस्त येशू म्हणतात जर तुला परिपूर्ण व्हायचं आहे तर तुझ्याकडे असलेली संपत्ती, धनसंपत्ती सर्व तू गरिबांना वाटून टाक आणि माझ्या मागे हो, माझ्या मागे हो. आणि आपण बायबलमध्ये वाचतो की तो तरुण जो आहे तो ख्रिस्ताला सोडून निघून गेला, कारण बायबल नमूद करते, बायबल सांगते की तो फार श्रीमंत होता. तो काय होता? श्रीमंत होता, आणि म्हणून त्याला ती संपत्ती सोडणं कठीण होतं. ख्रिस्तासाठी त्या संपत्तीचा त्याग करणं त्याला अशक्य होतं. म्हणून मी म्हणालो की बऱ्याच वेळेस हा जो पैसा आहे तो पैसा आपल्या जीवनाचा मार्ग बनलेला असतो. तो पैसा आपल्या संसार जाण्यापासून अडवतो, तो पैसा आपल्याला प्रार्थनेला जाण्यापासून अडवतो, तो पैसा आपल्याला प्रार्थनेमध्ये वाढण्यापासून अडवतो. आणि पैसा जो आहे तो बरेच वेळेस आपला स्वामी, आपला मालक एवढेच नव्हे तर आपला देव झालेला असतो. आणि आपल्याला कुठेतरी पश्चातापाची गरज आहे, आपल्याला कुठेतरी म्हणण्याची गरज आहे, आपल्याला परत ख्रिस्ताकडे फिरण्याची गरज आहे. ही जी महिला आहे ती गुडघे होती, गर्दीमध्ये बसली. जी गर्दी तिला आणत होती ख्रिस्तापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या गर्दीमध्ये ती घुसली आणि तिने ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, आणि त्याच वेळेस प्रभू येशूच्या शरीरातून सामर्थ्य बाहेर पडले, आणि त्या सामर्थ्याने तिच्या शरीराने प्रवेश केला आणि ती जागेवर उभी झाली. एक अपेक्षा, तर हा
असावं, स्वर्गातून आशीर्वाद आपल्या हातामध्ये वळून घेतो, तो विश्वास आज आपल्यामध्ये असला पाहिजे. माझ्यावर नाही, मी तुमच्यासारखा एक माणूस आहे, अगदी तुमच्यासारखा. पण आपला विश्वास जो आहे तो ख्रिस्तावरती असला पाहिजे. कारण देवाचे वचन सांगते जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने लोक येतात त्यांच्यामध्ये मी आशय. जुन्या करारामध्ये जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणले, मोशेचे परमेश्वर तुम्हाला सांगतो. मी आता तुम्हाला सांगितलं की मी एक हिंदू कुटुंबातून आलेलो आहे आणि बराचसा कट्टर हिंदूवाले होतो. म्हणजे सर्व जगाला हिंदू बनवण्याचं स्वप्न पाहत होतो. मी त्या बऱ्याचशा गोष्टी बोलणार नाही. इथे बसलेले बरेचसे काही लोक मला तोड बनवतात. मी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण साक्ष सांगायचं नाही, कारण मला भीती वाटायची ते माझ्यावर संबंध ठेवणार नाही म्हणून. आणि त्या काळामध्ये एक मानसिकता होती. मला कोणी येशूच्या बाबतीमध्ये सांगू शकत नव्हतं, कारण मी ख्रिश्चन विरोधी होतो. समजा एखादी व्यक्ती जर ख्रिश्चन आहे आणि ती समोरून माझ्या गेली आणि त्या वेळेला तिची सावली जर माझ्यावर पडली तर मी पाठीमागे 3 पावलं चालायचो असा. आणि त्याच्यानंतर मी गायत्री मंत्र म्हणायचो आणि गायत्री मंत्र म्हणून पुढे जायचो. कारण माझा असा समज होता की ख्रिस्ती माणसाची सावली म्हणजे आम्हाला पाठवते. इथे पास्टर स्वामी आहेत, पास्टर स्वामी आणि माझं साक्ष थोडीफार सारखी आहे. पास्टर स्वामीचे जेव्हा परिवर्तन झाले तेव्हा पास्टर स्वामी आणि त्यांची पत्नी बाई 2 तास सतत रडत होते. त्याच्या डोळे सुजले होते, लाल झाले रडून. एवढा पश्चाताप त्यांनी केला माझ्या घरामध्ये आणि त्या दिवशी त्यांनी आपलं जीवन ख्रिस्ताला दिलं. त्यांची साक्ष केल्यानंतर सांगते का तुम्हाला त्यांना संधी लागली तर, परंतु मीही असाच होतो. मात्र त्या काळामध्ये अशा प्रकारची मानसिकता घेऊन मी चाललेलो होतो. मग मी परिवर्तित कसं झालो साक्षी मुख्याला मी ते संदेशामध्ये साक्षी सांगणार नाही. परंतु मोशेने परमेश्वराला पाहिले. कसे पाहिले? झुडपामध्ये पाहिले. आग त्या झुडपावरती उतरलेली होती, परंतु ते झुडप जे आहे, ते झाड जे आहे ते जळत नव्हते. आणि त्या अग्नीच्या माध्यमातून परमेश्वर मोशेला दर्शन दिले. परंतु मला सांगते की आपला ख्रिस्त येशू जिवंत आहे. त्या ख्रिस्त येशूने मला समोरासमोर दर्शन दिले. मला समोरासमोर भेटला, मला बोलला आणि काय बोलला माहिती? मीच तुझा मेंढपाळ आहे, मी तुला काही पडू देणार नाही. मी तुला काही पडून देणार नाही. आणि जर मला आश्चर्य गोष्ट अशी सांगायची की जसे माझ्या मामाला माहिती पडले मी येशूचा स्वीकार केलेला आहे, माझ्या मामाने माझा सर्व बिछाना बाहेर फेकून दिला आणि मला म्हणाले परत कधी माझ्या घरासमोर यायचं नाही, घरात यायचं नाही. मी 8 दिवस शनिवारच्या समोर पावसामध्ये भिजत झोपलेलो होतो, खूप आजारी पडलो होतो. परंतु तुम्हाला एक सांगतो, देव कोणत्याही माध्यमात कार्य करू शकतो. त्या ठिकाणी मी पडलेलो असताना लोकांना वाटलं की मी भिकारी आहे. लोक येता जाता 1 रुपया 2 रुपये 1 रुपया 2 रुपये टाकायचे. आणि 8व्या दिवशी जेव्हा मी बरा झालो तर जवळजवळ ते 1200 रुपये होते. किती होते? 1200 रुपये होते. तेव्हा मला म्हणाला मी तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडून जाणार नाही. आणि 30 वर्षाच्या काळामध्ये पाहत आहे की कधी मला परमेश्वराने उपाशी झोपून दिला नाही, कधी मला परमेश्वराने कोणाच्या समोर हात पसरून दिला नाही, कधी मला कोणत्या गोष्टीची वाट पडली नाही, काही पडली नाही. की माझी साक्ष आहे, कारण ख्रिस्त माझ्या समोर भेटला, मला बोलला की मी तुझा मेंढपाळ आहे. तो ख्रिस्त तुमचाही मेंढपाळ आहे. तो ख्रिस्त आमचा देव आहे.
बंधू आहे आणि त्याने आपल्यासाठी पुरुषावरती प्राण दिला. प्राण महाराज आपल्याला सांगतो दुसऱ्या ग्रंथ पत्र त्याचा 8वा अध्याय 9व्या वचनामध्ये 2 Corinthians chapter 8 and 9 he says ख्रिस्त येशू घरी झाला की तुम्ही श्रीमंत व्हावे. पण देवाच्या जीवाची इच्छा नाहीये की आपण अंतिम खालावलेल्या परिस्थितीमध्ये असा. देवाच्या जीवाची इच्छा नाहीये की आपण आजारामध्ये असावे. काही लोक म्हणतात चालतो म्हणतात तुम्ही आजारी आहात ना त्यातही देवाला धन्यवाद दिला. कदाचित तुमच्या बाबतीमध्ये देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही आजारी असावे. पण मला सांगा बायबलमध्ये असे वचन आहे का की देवाची इच्छा आहे की देवाचं लेकरू आजारी असावे. एक साधारण आणि सर्वांना पटेल असा प्रश्न आपलं लेकरू जर आजारी असेल. आज माझ्या भावाचा मुलगा इथे आहे विकास आणि त्याची सुंदरशी मुलगी एंजल. तर ती एंजल थोडीशी आजारी आहे. थोडीशी आजारी आहे जास्त नाही. परंतु 3 दिवस झालं ह्या आईबापांना जेवण पण लागत नाही. 3 दिवस झाले त्या लेकराला कसं बरं करायचं ते भलं कसं होईल. हा डॉक्टर तो डॉक्टर ते परत आहेत. कोणताही पिता कोणती माता आपल्या लेकरांना आजारामध्ये पडलेलं पाहू शकत नाहीत. जर त्यांचं आपल्या लेकरावरती प्रेम आहे तर मला सांगा त्याच्यामध्ये असा कुणी व्यक्ती आहे का की त्याचं आपल्या लेकरावरती प्रेम नाही असंच आपल्या हातवरती का आपल्या लेकरावरती प्रेम असतं. आणि आपण आपल्या लेकरांना कधी आजारी पडलेलं पाहू शकत नाही. पाहू शकता का? समजा तुमचं लेकरू जर आजारी पडलेलं आहे आजारामध्ये आहे तर तुम्ही त्या लेकराला कशा परिस्थितीत पाहू शकता का? उत्तर द्या मला. पाहू शकता का? किती वेळा पाहू शकता? कधीच नाही. मग जर आम्ही या जगाची लोक असताना बायबल म्हटलेलं आहे त्या 7व्या अध्यायामध्ये मत्तीच्या 7व्या अध्यायामध्ये तुम्ही पुढे वाचले येशू म्हणतो तुम्ही वाईट असताना आपल्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला कळते तर मग तुमचा स्वदेश पिता तुम्हाला आणखी चांगल्या देणग्या कशा काय देणार नाही. चांगल्या देणग्या चांगलं आरोग्य चांगलं जीवन चांगली परिस्थिती एका ख्रिस्ती व्यक्तीची असावी. विश्वास करण्याची असावी ही देवाची मूळ इच्छा आहे. पण ज्यावेळेस मी आज तो मुद्दा इथे येणार नाहीये परंतु मला आठवला कृतज्ञता मॅडम टाकून बोलतो. आता मला जेव्हा पाठ केले तेव्हा हा मग माझा उद्याच्या संदेशाचा मुद्दा आहे. आता मला जेव्हा पाठ केले तर येत्या राज्यामध्ये त्यांनी सर्व काही गमावले. तेव्हा त्याने येथील राज्यामध्ये सर्व काही गमावले. परंतु परमेश्वराची स्तुती असो ख्रिस्त येशूने आपल्याला क्रूसावरती ते सर्व काही मिळवून दिले. आपल्याला मिळवून दिले. ख्रिस्त येशूने आपल्याला ते पुन्हा मिळवून दिले. जे आदमाने एके माझ्यामध्ये गमावले होते ते सर्व काही ख्रिस्त येशूने क्रूसावरती आपल्याला पुन्हा मिळवून दिले. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की देवाची अजिबात इच्छा नाहीये की आम्ही कोणीही वाईट परिस्थितीमध्ये असावे आजारामध्ये असावे अशी अजिबात इच्छा नाही. ती कोणाची इच्छा आहे तर ती सैतानाची इच्छा आहे. ती सैतानाची इच्छा आहे. आम्ही आजारामध्ये असावे त्रासामध्ये असावे गरीबमध्ये असावे अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये आपण असावे ही सैतानाची इच्छा आहे. परंतु विश्वास आहे सैतानाची इच्छा आपल्या जीवनामध्ये कधीही स्वीकारली नाही. सैतान हालेला आहे. आम्ही त्याला धमकवले पाहिजे. आपल्या जीवनातून त्याला हाकलून दिली पाहिजे. त्याला म्हटलं पाहिजे येशूच्या नावाने निघून जा कारण तुझा आमच्या जीवनावरती कोणताही अधिकार नाही. अरे सैताना तुला
हरलेला आहे. हालेलुया. प्रियानो, ही 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित असलेली जे स्त्री आहे त्याचा विश्वासाने ख्रिस्ताच्या पुढे आली. तिने मनामध्ये विश्वास धरला, अपेक्षा धरली. आज आपण इथे कोणत्या अपेक्षेने आलो आहोत? मला आमची ही घटना, माझ्याकडे वेळ संपत आलेला आहे, परंतु थोडक्यात मी तुम्हाला एक घटना सांगतो. आपण मार्ग सुरू अशी घटना वाचतो की अनेक वर्षापासून, किती वर्षापासून तिथे लिहिलेलं नाही, परंतु असा माणूस जो संपूर्णपणे पॅरलाइज होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अर्धांगवायू, त्यांनी आजारी पडला होता. आणि शिवकपटमध्ये संजय सांगत होता, बरीचशी गर्दी झालेली होती, दरवाज्यामध्ये आत जाण्यासाठी रस्ता नव्हता. आणि मग त्यांनी छप्पर जे आहे ते उचकटलं आणि छप्पर उचकून त्यांनी काय केलं, त्या माणसाला बाजेसह कॉकेसह खाली टाकलं. तेव्हा येशू म्हणाला, तुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. काय म्हणाले येशू? हे मुळा बाज उचल आणि चालायला, कारण तुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस ही 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित जी स्त्री आहे ती ख्रिस्ताकडे आली, बरी झाली. बरीच्या नंतर प्रभूने तिला विचारलं नाही की तू का आजारी पडली होती, तुला हा आजार कशामुळे झाला, असं काही विचारलं नाही. तो तिला म्हणाला, शांती जा आणि आपल्या आजारापासून दूर राहा. बऱ्याच वेळेस आपल्याला जेव्हा आजार होतो, आपण आजारी पडतो, समस्यांमध्ये जातो, लोक प्रश्न करतात किंवा लोक अपेक्षा बोलतात, त्याने काहीतरी पाप केला असेल आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आलेला आहे. ही मानवी समज असते किंवा मानवी विचार असतात. परंतु प्रभूने त्या महिलेचा न्याय केला नाही. न्याय करण्याचा अधिकार आमच्या हातामध्ये नाही. न्याय करण्याचा अधिकार फक्त परमेश्वराकडे आहे. परंतु तो जो अर्धअंगवायू झालेला माणूस होता, पॅरलाइज झालेला माणूस होता, त्याला ख्रिस्त म्हणाला, हे मुला, तुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. बऱ्याच वेळेस प्रार्थना केल्याच्या नंतर बरेचसे सेवक प्रार्थना करतात, आपणही प्रार्थना करतो, तरी एखादा आजार आम्हाला सोडून जात नाही. त्यावेळेस आम्हाला पश्चातापाची गरज असते. त्यामुळे मला जाणून घेण्याची गरज असते की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला किती स्थान आहे. त्यामुळे परीक्षा करण्याची गरज असते की आमच्या जीवनावरती राज्य कोण करत आहे. आम्हाला पाहण्याची गरज असते की आमच्या जीवनाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये, एखाद्या खोलीमध्ये पाप तर लपून बसलेलं नाही ना, हे आम्हाला पाहण्याची गरज असते. आणि ते पाहून, ते शोधून त्या बाबतीमध्ये परमेश्वराकडे क्षमा मागण्याची गरज असते. आपल्याला माहिती आहे की स्तोत्र येतात 32 मध्ये, साम 32 मध्ये म्हटलेलं आहे की जर आपण आपल्या पापाची क्षमा मागतो, परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. प्रेम जाणार आहोत. त्या महिलेने एक विश्वास ठेवला. आज मी इथल्या बऱ्याचशा लोकांना ओळखत नाही, पण परमेश्वर तुम्हाला ओळखतो. परमेश्वर तुम्हाला तुमची परिस्थिती जाणून आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्हाला कोणता त्रास आहे, तुम्हाला कोणता आजार आहे, तुमची कोणती मागणी आहे, ह्या सर्व गोष्टी परमेश्वराला माहिती आहेत. परंतु तरी देवाची इच्छा आहे की आपण मागावे. शास्त्र आपल्याला सांगते, मागा म्हणजे मी विष्णू म्हणाला, माझं नाव तुम्ही जे काय मागायचं तुम्हाला पिता देईल. परमेश्वराला माहिती आहे, मागण्याच्या आधीच माहिती आहे की आपल्याला काय हवं आहे. तरी परमेश्वर तो मागा. आणि आज जर खरोखरच तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला स्पर्श, तुमची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे की पुढच्या आत्म्याने तुम्हाला स्पर्श करावा, तुमची इच्छा आहे जो आजार आजपर्यंत तुम्ही आपल्या शरीरामध्ये घेऊन चालत आहात, जो आजार तुम्हाला त्रास देत आलेला आहे, तो आजार आज तुमच्या शरीरातून घेऊन, ही तुमची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे. कारण ख्रिस्त आपल्याला बरं करणार आहे आणि म्हणून सैतान माईकवरती आक्रमण करत आहे. प्रार्थना माझ्या जीवनातून, माझ्या शरीरातून हा आजार निघून जावा, ही जर माझी इच्छा आहे तर तो विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. त्यामुळे प्रार्थना करा की प्रभू आज म्हटलेला दिवस हा माझ्यासाठी आहे. आज म्हटलेला दिवस जो आहे
त्या अपेक्षेने त्या इच्छेने तुमच्या समोर या. त्यामुळे 12 वर्षावरती सर्वांना प्रीत असणारी हिस्ट्री जी आहे त्याच्या बाबतीमध्ये मला तिचा प्रचार करायचा नाही, परंतु खरोखरच मला तिचा अभिमान वाटतो की 12 वर्ष त्रासामध्ये असताना त्यांनी तिची आशा सोडली नाही. तर विश्वास करा जो आहे तो विश्वास ह्यासाठी म्हटला जातो की तो विश्वासामध्ये असतो. त्याचा विश्वास बायबलवरती असतो, त्याचा विश्वास ख्रिस्तावरती असतो आणि म्हणूनच तो विश्वास करा म्हटला जातो. आम्ही ख्रिस्ती आहोत, Christians, we are Christians, but we are believers also. And why we are believers? Because we believe in the Bible, we believe in Jesus Christ and His power. Amen? Hallelujah. मित्रांनो, आज तुमचा कोणताही आजार असू द्या, आज तुमची कोणतीही परिस्थिती असू द्या, मी बायबलच्या प्रश्नावरती विश्वास ठेवू. ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे ह्याची जाणीव ठेवून चॅलेंज करतो की जर तुमचा विश्वास आहे तर तो आजार घेऊन तुम्ही या हॉलच्या बाहेर जाणार नाही. हालेलुया. तुम्ही कोणी का असं नाही की पास्टर आहे म्हणून त्यांना त्रास होत नाही. पास्टर लोकांना बराचसा त्रास असतो. मी स्वतः अनेक ठिकाणी इमर्जन्सी जात असतो असं सांगण्यासाठी, परंतु मी पास्टर आहे. पास्टर लोकांना बराचसा त्रास असतो. आता मला ते सर्व मुद्दे मानता येईल, म्हणजे माझ्याच्या काही ती वेळ नाही आपल्याकडे, परंतु आपल्या पास्टर लोकांसाठी आपण जास्त प्रार्थना केली पाहिजे. पास्टर लोकांनाही आजार असतात असं नाही, पास्टर लोकांना आजार असतात. मी अनेक पास्टर लोकांच्या घरी प्रार्थनेला गेलेलो आहे. त्यांनी मला बऱ्याच दिवसापूर्वी मी त्या पास्टरकडे गेलो होतो, आमची मिटिंग होती. त्यांनी मला घरी त्यांच्या घरी जेवणासाठी बोलवलं आणि जेवणासाठी बोलवण्याच्या जेवण करायला त्यांच्यासमोर बसलो तेव्हा मला परमेश्वराने दाखवले की त्यांच्या पोटामध्ये गाठ आहे. गाठ मिटिंगमध्ये नाही दाखवलं. देव आपल्या सेवकांच्या कोणत्याही गोष्टी लोकांच्या समोर आणत नाही. देव आपल्या सेवकांचा फार आदर करतो. देवाने मला जेवणाच्या वेळेस त्यांच्या पोटामध्ये गाठ आहे असं दाखवलं. मी त्याला विचारलं, पाटसाहेब तुम्हाला हा त्रास आहे का? ते म्हणाले हो मला हा त्रास आहे पास्टर. परमेश्वराची स्तुती असो. ते पास्टर त्या दिवशी ते झाले. आमच्यामध्ये एक बहीण बसलेली आहे, त्यांचा मला आठवत नाही, परंतु मला वाटतं 17 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यांच्या छातीमध्ये गाठ होती, पाय वाजवण्यामध्ये बसलेले आहेत, त्याच्या छातीमध्ये गाठ होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल. परंतु आम्ही प्रार्थना केली. त्यामुळे विचारलं सिस्टर ताई तुमचा विश्वास आहे का की येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करू शकतो? त्यामुळे हो माझा विश्वास आहे. आणि आम्ही प्रार्थना केली. परमेश्वराची स्तुती असो. त्याच क्षणाला त्यांच्या छातीमध्ये जी गाठ आहे ती निघून गेली, नाहीशी झाली. काहीतरी बसले त्यांना मी विनंती करतो बघा सोनाई वगैरे प्लीज ह्या तपा तसं. तर त्यांच्या छातीमध्ये गाठ जी आहे ती जागेवर बरी झाली. दुसऱ्या दिवशी येते आणि त्यांचे मिस्टर आमचे बंधू बाबा डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी सोनोग्राफी टाकायला टेस्ट केल्या. परंतु 8 दिवसापूर्वी केलेल्या टेस्टमध्ये ती गाठ होती. प्रार्थनेच्या नंतर दुसऱ्या दिवशी केलेल्या टेस्टमध्ये ती गाठ नव्हती आणि तेव्हापासून त्या बहिणीला छातीमध्ये कधीही त्रास झाला नाही. ख्रिस्त येशू बरे करणारा देव आहे. येशूने खाल्लेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेला भाऊ आहे. तरी पुन्हा सैतान आम्हाला आजारी पाडण्याचा प्रयत्न करतो, कारण सैतानाला घडलेल्या शिवासारखा शोधित पद्धती कोणाला घ्यावे. सैतान आमचा शत्रू आहे. डेव्हिल इज द प्राइम एनिमी ऑफ बिलीव्हर्स. विश्वास करायचा मुख्य शत्रू आहे आणि पूर्ण आजारी पाडण्याचा प्रयत्न करतो. आपला जो देवाच्या वचनावरती विश्वास आहे की ख्रिस्त येशूने खाल्लेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेला आहे, त्या वचनावरती आमचा अविश्वास व्हावा आणि वचनावर
शंका घ्यावी आणि म्हणून पुन्हा पुन्हा तो आपल्या जीवनावरती आजारांच्याद्वारे आक्रमण करत असतो. येशूने सांगितलं चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी. तुमचा विश्वास करतो. प्रेम आज तुमचा विश्वास काय आहे? आज तुमचा विश्वास कुठे आहे? आज तुम्ही काय विश्वास सोडित आलेला आहात? जर तुमचा विश्वास आहे की येशू आमच्यामध्ये आहे आणि येशू मला बरी करणार आहे, येशू माझी बनवणार आहे, येशू माझी जीवन बदलणार आहे, येशू माझ्या घरामध्ये आशीर्वाद करणार आहे, तर आज तुमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. यस. आम्ही जे इतिहास पास्टर असते अनेक वर्षापासून ते शिकत आहे, परंतु मंडळी वाढत नाही. प्रेम आज तुमचा दिवस आहे. तुमच्या मनाली वाढण्याच्या मार्गामध्ये सुद्धा अडचण असते, ती अडचण नष्ट होण्याचा आजचा दिवस आहे. उद्यापासून तुमची परिस्थिती बदलणार आहे. उद्यापासून तुझ्या मंडळीमध्ये नवीन दैवा चालू होती. हालेलुया. कारण आपला देव जिवंत आहे. येशू म्हणाला जिथे रोगी बा किंवा तिथे माझ्या नावाने एकत्र येते त्यांच्यामध्ये मी असेल. आणि येशू आज आपल्यामध्ये आहे. तो कशासाठी आलेला आहे? आपले चेहरे पाहण्यासाठी. तो रोज पाहत असतो. त्याला आपल्या मुलाचे चेहरे पाहणं फार आवडतं. पण येशू आज आलेला आहे आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, आमचं जीवन परिवर्तित करण्यासाठी, आमच्या जीवनातील समस्या नष्ट करण्यासाठी आणि आमच्या शरीरातून आजार नष्ट करण्यासाठी ख्रिस्त येशू इथे आहे. हालेलुया. बाबा शिखाला हा हिंकाला शांगाला इखाला हिंगाला हिंगाला बारा बारा बारा. थँक यू जीसस. हालेलुया. my Father, glory to God. Jesus. उडवा शिखाला शांगाला हिंगाला बाबा. यस. आता आपण डोळे बंद करूया. आता आपली उपस्थिती आपल्यामध्ये आहे. स्वतः ख्रिस्त येशू आपल्या सामर्थ्यासहित उपस्थित आहे. आई म्हणून आपण बंद करेल. Close your eyes. Actually, Christ is standing here among us. Thank you, Jesus. He wants to touch you today. He wants to heal you today. Thank you, my Father. Glory to God. Yes, Jesus Christ. बाबा शिकारा बाबा बाबा. उठा तुम्हाला दाखवला इथे असे गुण आहे की जिला पोटाचा त्रास अनेक वर्षापासून आहे. थँक्यू जीसस. तिने देखील बरेच वापर करून आपला इलाज करण्याचा प्रयत्न अनेक डॉक्टरांची बरे होण्याचा प्रयत्न परंतु त्याचा वजन बरा झाला आहे. आपल्या पोटावर हात ठेवा. मी तुम्हाला डोकं ठेवायला सांगत नाही. तुमच्या पोटावर हात ठेवा. आता यशाला ख्रिस्त तुम्हाला बरे करीत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया my Father. Glory to God. उडवा शिकारा कुंड बांध तुम्ही करा बारा बारा. परमेश्वर नासरत येशूच्या नावाने या महिन्याला तुझ्या सानिध्यामध्ये आणत आहे. आपला पुढे कर, तिला स्पर्श कर. तुझ्या पोटामध्ये असणारा हा आजार जो आहे तो आजार मी नासरत कर येशूच्या नावाने बांधून टाकतो. त्या आजाराला धमकाने आधी करतो की देवाच्या लेकराला सोडून निघून जा. येशूच्या नावाने live right now. Thank you, Jesus. Hallelujah, my Father. Glory to God. या ठिकाणी अजून बंधू आहे की ज्या छातीमध्ये एका साईडला नेहमी दुखत असते, छातीमध्ये आपल्याला एका साईडला नेहमी दुखत असते. तुम्ही आपल्या छातीवरती हात ठेवा. बघा आपण कोणी असा आपल्या छातीवर हात ठेवा. यस. तुमच्या डाव्या साईडला छातीमध्ये दुखत असतं. बऱ्याच दिवसापूर्वी तुमचा तुम्हाला तिथे काहीतरी मार लागलेला आहे आणि तेव्हापासून तुम्हाला तिथे छातीमध्ये दुखत असतं. आज तुम्हाला ख्रिस्त येशू स्पर्श करीत आहे. आज तुम्हाला ख्रिस्त येशू बरे करण्यासाठी तुमच्या बाजूला उभा आहे. विश्वास ठेवा आणि माझ्याबरोबर प्रार्थना करा. परमेश्वर या भक्ताला आम्ही नासरत येशूच्या नावाने तुझ्या सानिध्यामध्ये आणत आहे. प्रभू आपला पुढे कर, त्याला स्पर्श कर. येशूच्या नावाने त्याचा छातीचा त्रास नष्ट होतो परमेश्वरा. In the name of Jesus Christ, God, I release your healing power in his body, Lord. Please, Father, heal him.
गॉड हालेलुया जीसस. अशी व्यक्ती या ठिकाणी बसलेली आहे की ज्यांना मणक्याचा त्रास आहे, मणक्याचा. The person is actually having the pain, backbone problem. backbone problem. मणक्याचा त्रास आहे. आपल्या पाठीवर हात ठेवा. प्रभू तुम्हाला आत्ता बरे करीत आहे. विश्वास ठेवा. तुमचा विश्वास तुमच्या बाजूला उभा असणारा ख्रिस्त त्याच्यातून सामर्थ्य वळून घेत आहे. परमेश्वर बाबा या बहिणीला जो मणक्याचा त्रास आहे आणि त्यांना जो पोटाचा त्रास आहे प्रभू त्यांना स्पर्श कर. Right now, your healing power enter in her body, Lord Jesus Christ. She will get healed in the name of Lord Jesus Christ. Rabba pura bahang baba. Sika bastanga roda kara bahang da. Tani आपल्या भाषणाला ख्रिस्त तुम्हाला बरे करत आहे. तुमच्या मुलाला डोक्याचा त्रास आहे, त्याला डोक्यावरती बंधन आहे, सैतानी बंधन. त्या सैतानी बंधन ख्रिस्त येशूच्या नावाने तोडून टाकत आहे. In the name of Lord Jesus Christ, I break out the bondages. Hallelujah, my Father. Glory to God. Hallelujah. या ठिकाणी तरुण बसणार आहे. तरुण म्हणजे एक माणूस बसलेला आहे ज्याला आपल्या मुलीची नेहमी काळजी वाटते. त्याची मुलगी काहीतरी मोशिक वाजवते, मोशिक समथिंग शी प्ले मोशिक. But you care about your child, your daughter need to come to God. तुमच्या मुलीला देवाकडे येण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटते. थँक्यू जीसस. मी तुम्हाला इथे उभा राहण्यासाठी सांगणार नाही, परंतु आपल्या मुलीचं नाव आपल्या मनामध्ये ठेवा. थँक्यू जीसस. हालेलुया माय फादर. ग्लोरी टू गॉड. प्रभूची मी सर्व इच्छा आहे की आमच्या तरुण पिढीला तुझ्या सानिध्यामध्ये आणत आहे. बाप्पा तुझ्या आता या शहराला जिथे कुठे असेल आपला पुढे कर, तिला स्पर्श कर. तिच्या हृदयामध्ये विश्वास पुन्हा चालू तुझ्या प्रवेशला. आईचे दुष्ट आत्मे, जगाचे आत्मे, वैद्याचे आत्मे त्या मुलीच्या जीवनामध्ये काम करू पाहतात त्या सर्वांना नासरत प्रवेश ख्रिस्ताच्या वेळेत बांधून ठेवत होता. त्याप्रमाणे आता तुम्ही देवाच्या लेकराला सोडून निघून जा. God, please, bring him back, O Lord. Yes, my Father, God. Yes, Lord. Hallelujah, my Father. या ठिकाणी कोणी बसलेला आहे. तुम्हाला सांगत आहे तुम्ही बसलेला आहात. तुम्ही प्रभूला सोडले, तुम्ही प्रभूपासून दूर केला. Yes, you left your God, your loving Lord, but Jesus loves you. You want to bring you back. Today, आज तुम्ही त्याला पुन्हा कुसावरती पहा. त्याने तुमच्यासाठी रक्त सांडलेला आहे. प्रियबंधू, पश्चाताप करा. ख्रिस्ताकडे या, कारण तो तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. तुमचे जीवन आशीर्वादाने भरू इच्छितो. तुम्हाला शांती देऊ इच्छितो. धन्यवाद येशू. हालेलुया माय फादर. ग्लोरी टू गॉड. हालेलुया. यस. इथे एक कपल बसलेला आहे. त्यांच्याकडे नेहमी वाद असतात. यस. मी देवाचा जवळच्या नात्याने तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं प्रेम पुन्हा मोकळे करीत आहे. पुढीचे आत्मे, भावनाचे आत्मे आणि देवाच्या लेकरांना वैयक्तिक जीवनामध्ये छळणारे आत्मे नसल्याकडे ख्रिस्ताच्या मध्ये बांधून टाकतो. नसल्याकडे ख्रिस्ताच्या मध्ये धाव झाला तर तुम्ही देवाच्या लेकरांना सोडून निघून जा. सर्वेश्वरच्या नावामध्ये हालेलुया जीसस. God, please, oh God, त्यांच्या जीवनामध्ये प्रीती उत्पन्न कर परमेश्वर. ते पहिलं प्रेम त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा
पुन्हा उत्पन्न होऊ दे परमेश्वर. हालेलुया बाबा. ग्लोरी टू गॉड. हालेलुया जीसस. एक व्यक्ती इथे आहे की जिने बिझनेस चालू केला होता. बिझनेस तुम्ही बिझनेस चालू केला, परंतु तुमचा बिझनेस जो आहे तो चांगला चालला नाही आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निराश आहात. प्रिय बंधू, प्लीज यस, परमेश्वर नासरत येशूच्या नावाने या बंधूला तुझ्या सानिध्यामध्ये आले बाबा. या बंधूला तुझ्या सानिध्यामध्ये आलेत आहे. आपला पुढे परमेश्वर या बंधूला पुन्हा ती आशा दे, विश्वास दे, सामर्थ्य दे. हा व्यक्ती पुन्हा आपल्या बिझनेसमध्ये पूर्ण ताकदीने उभा राहा म्हणून आपलं सामर्थ्य प्रकट कर परमेश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया जीसस. प्रभूला सांगतो, प्रार्थनापूर्वक जर तुम्ही तुमचा बिझनेस करत आहात आणि जे काही प्रभू चाललंय ते प्रभूला देतात, प्रेमबंधू, तुमचा बिझनेस जो आहे पुन्हा 2च महिन्यामध्ये जसा पूर्वी होता तसा उभा राहील. 2च महिन्यामध्ये विश्वास ठेवा. हे मी तुम्हाला सांगत नाही, ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे. थँक्यू बाबा. हालेलुया जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. गॉड हालेलुया माय फादर गॉड जीसस. उराबा सिकाराबाला कुरबाबा शामलाबाला करबा हिंदरा हिंदरा बारा गॉड हालेलुया. थँक्यू जीसस क्राइस्ट. एक पास्टर इथे आहेत, त्यांची मंडळी जी आहे ती वाढत नाही. अनेक वर्षापासून ते सेवा करीत आहेत, परंतु पावसाहेब सैतान तुमची मेंढर चोरतो. सैतान तुम्हाला त्या मेंढरांपासून कोणताही लाभ होऊ देत नाही आणि तुम्ही नेहमी मानसिक त्रासामध्ये असता. पावसाहेब, आज त्या सैतानाच्या विरोधात माझ्याबरोबर उभा राहा आणि सैतानाचा तो आत्मा तुम्हाला सोडून जात आहे. सैतानाचा तो आत्मा तुमच्या मंडळीला सोडून जात आहे. विश्वास ठेवा. थँक्यू जीसस. तुम्ही कोणी भाषा पावसाहेब विश्वास ठेवा. आज वर्षाला तुमच्या मंडळीमध्ये आशीर्वाद यायला चालू होत आहे. थँक्यू बाबा. ग्लोरी टू गॉड. धन्यवाद येशू. हे सैताना, मी तुला नासरत येशूच्या नावाने आज्ञा करत आहे. देवाच्या सेवकाचे कुटुंब, देवाच्या सेवकाची मंडळी सोडून निघून जा. चांगलं शिक्षण दे. हालेलुया माय फादर. ग्लोरी टू गॉड. हालेलुया जीसस. ओ माय फादर, परमेश्वर कार्य कर, चमत्कार कर. तुझ्या सेवकाला आशीर्वाद दे. अनेक कुटुंब त्यांच्या मंडळीमध्ये येऊ दे परमेश्वर. नवीन कुटुंब येऊ दे परमेश्वर. तरुण कुटुंब येऊ दे परमेश्वर आणि त्यांची मंडळी दिवसेंदिवस वाढू दे प्रभूची. हालेलुया जीसस. थँक्यू माय फादर. ग्लोरी टू गॉड. थँक्यू जीसस क्राइस्ट. या ठिकाणी असे व्यक्ती आहे, तरुण व्यक्ती आहे की ज्यांना सुखाचा त्रास आहे. तारुण्यामध्ये तुम्हाला सुखाचा त्रास झालेला आहे. आपल्या तारुण्याच्या वयामध्ये तुम्हाला सुखाचा त्रास झालेला आहे. असे एक व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला स्पर्श कर. ज्या वेळेमध्ये त्यांना सुखाचा त्रास झाला नाही पाहिजे त्या वेळेमध्ये सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये शरीरामध्ये हा आजार आणलेला आहे. त्या आजाराला मी नासरत ख्रिस्ताच्या नावाने बांधतो. थांबतो त्याला त्यावरती देवाच्या निकळासमोर घेऊन जा. सत्य शिक्षण दे. थँक्यू माय फादर. ग्लोरी टू गॉड. परमेश्वर कार्य कर, चमत्कार कर, सामर्थ्य प्रकट कर. त्यांची सुगड आजपासून पूर्णपणे निघून जाऊ दे. औषधाशिवाय ते बरे होते. पण नासरत येशू ख्रिस्ताच्या नावाने बरे होते परमेश्वर. थँक्यू माय फादर. Glory to God. Hallelujah, Jesus. Oh God Almighty. Oh Father, thank you, Jesus. Rabba Sikara Banakora. Thank you. मी या ठिकाणी जेवढे प्रियजन आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. बाबा, प्रत्येक जण काही काही इच्छा आकांक्षा घेऊन इथे बसलेला आहे. काही काही अपेक्षा घेऊन इथे बसलेला आहे. हे परमेश्वर, आपला पुढे कर. ज्या गोष्टी मला तू प्रकट केल्या नाही पप्पा, अशाही बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या गोष्टी बाबा त्यांच्या जीवनातून नष्ट होते. सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये आजार आणले असते, त्रास आणले असते. ते सर्व त्रास, ते सर्व आजार तुझ्या लेकरांना सोडून निघून जाऊ दे. ती परिस्थिती बघितली परमेश्वर.
कारण तुझे वचन आम्हाला सांगतो तू आमची परिस्थिती बदलणारा देव आहेस. परमेश्वर या ठिकाणी बसलेला प्रत्येक तुझा लेखो आशीर्वादित होती. परमेश्वर let your patience come down and enter in their bodies in your life, O Lord Jesus Christ. Your healing power will enter in their bodies, my Father God. And right now, they will get healing in the name of Lord Jesus Christ. Healing in the name of Lord Jesus Christ. Yes. शिकारा शानदार खरा बहिंदा दहिंदा प्रभु तुम्हाला भय करीत आहे. आत्ता भय करीत आहे. प्रभु तुमची परिस्थिती बदलत आहे. तुमचे जीवन बदलत आहे. हालेलुया जीसस ख्राइस्ट. प्रभूला दाखवतो या ठिकाणी अशी कोण लेकरं बसलेले आहेत ज्यांचं वय जास्त नाही, जे 15च्या खालचे आहेत. एक त्याच्यातून भविष्यवक्ता होणार आहे आणि एक त्याच्यातून जो आहे तो पास्टर बनणार आहे. आणि जो पास्टर बनणारा मुलगा आहे असा एक मुलगा आहे की ज्याला छातीमध्ये त्रास आहे, परंतु परमेश्वर आज तुला भर करत आहे. मला परमेश्वराचा हात तुझ्यावरती येत आहे. बरे करणारा हात, आजार बरे करणारा हात तुझ्यावरती येत आहे. आणि आता ह्या क्षणाला ख्रिस्त येशूच्या नावाने तू बरा होत आहेस. हालेलुया जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक यू फादर गॉड. ग्लोरी टू गॉड जीसस. परमेश्वर येणाऱ्या प्रत्येक प्रियजनाला आशीर्वाद दे. त्यांच्या समस्या दूर कर, त्यांच्या गरजा पूर्ण कर, त्यांच्या इच्छांकांक्षा पूर्ण कर. जी अपेक्षा घेऊन परमेश्वरा ते इथे आलेले आहेत ती त्यांची अपेक्षा नासलेत येशूच्या नावाने पूर्ण होते. परमेश्वरा बापा एकही लेकरू बाप्पा आशीर्वाद घेतल्याशिवाय तू बाहेर जाऊ दे बाप्पा. अशा प्रकारची कृपा तू प्रत्येकावर ठेव बाप्पा. आणि बाबा आणखी बरेचसे लोक असतील की ज्यांना आशीर्वादाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे. उद्याच्या मीटिंगमध्ये बाप्पा त्यांना तू घेऊन दे परमेश्वरा. हालेलुया जीसस. चलो बाप्पा ज्यांनी बाप्पा आराधना केली त्यांना तो आशीर्वाद दे. प्रभूजी ज्यांनी मीटिंग हे आयोजित केलेले आहे त्यांना तो आशीर्वाद दे. त्याच्या मंडळीला आशीर्वाद दे प्रभू. परमेश्वराने तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुझी स्तुती आणि तुझी प्रशंसा करतो. परमेश्वर तो प्रत्येकाला स्पर्श केलेला आहेस. इथे ज्या बाप्पा पास्टर्स बसलेले आहेत त्या पास्टर लोकांना तो आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या मंडळीला तो आशीर्वाद देत आहेस. त्यांच्या कुटुंबाला तो आशीर्वाद देत आहेस. परमेश्वरा त्यांच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व समस्या तो आपल्या सामर्थ्याने काढून टाकत आहेस. त्याबद्दल तुझे फार आभार मानतो परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो. हालेलुया जीसस. परमेश्वरा तुम्ही यांच्यासाठी प्राप्त करत आहे. परमेश्वर भाव यांच्या धाकतोडे किंवा स्पर्श नसले सूचनावे right now in the name of Lord Jesus Christ. And Father, Lord, touch that child and heal her, Lord. Heal her, Lord. Right now, on this moment, Lord Jesus Christ. Thank you, Lord. परमेश्वरा इथे अशा 3 व्यक्ती आहेत की ज्यांना मुलगाचा त्रास होतो. काही तो स्पर्श कर, त्याला तो बरे कर परमेश्वरा. धन्यवाद तुला आभार मानतो. परमेश्वरा तू यश मला आशीर्वाद दे. त्यांचे सांगणं तुझे बदल कर, तुझे खुशी असते. संपूर्ण ताकदीने पूर्ण केलेले आहे, संपूर्ण समर्पणाने पूर्ण केलेले आहे, कोणती अपेक्षा न ठेवता पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून मी तुझ्या हातामध्ये फार मोठा अधिकार देणार आहे. आणि आत्मे तुझ्या सेवेच्या द्वारे स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील आणि सैतानाचं मोठं राज्य तू उद्ध्वस्त करशील. देव म्हणतो तू माझा फार मोठा सेवक होणार आहेस. मी तुला निवडलेला आहे, मी तुला पाचारण केलेला आहे. थँक्यू जीसस. हालेलुया माय फादर. ग्लोरी टू गॉड. धन्यवाद येशू. या ठिकाणी शामिल पगारे बसलेले आहेत. शामिल पगार त्याचा मुलगा आहे. हालेलुया जीसस. परमेश्वर मला सांगतो या मुलाला पोटामध्ये राहून त्रास होत असतो, परंतु परमेश्वर तुमच्या मुलाला बरे करत आहे. आज वर्षाला तो जिथे कुठे आहे नासलेल्या शिक्षणामध्ये आरोग्याची सामर्थ्य तिच्या शरीरामध्ये प्रवेश करीत आहे. त्याला डोक्याचा त्रास आहे, तो बरा होत आहे आणि परमेश्वर त्याला शरीरामध्ये उचलत आहे. तो बराचसा हट्टी आहे, ऐकत नाही, परंतु या काळामध्ये परमेश्वर त्या लेकराला शरीरामध्ये उचलणार आहे. हालेलुया जीसस. त्यांचे बंधू संजू पगार इथे बसलेले आहेत. त्यांची मुलगी आहे,
या मुलीला परमेश्वर आशीर्वाद देत आहे. तिच्याही पोटाचा त्रास आहे, आणि काही त्रास आहे. नासरत येशूच्या नावाने त्या लेकराच्या शरीरावर मी आरोग्याचे सामर्थ्य मोकळे करतो. थँक्यू जीसस. याकडे सुलक्षणा नावाची आमची बहीण असलेली आहे. मला माहिती नाही, सुलक्षणा नावाची बहीण आहे. या मुलीला त्यांच्या वैद्यकीय बाबीने त्रास आहे. नासरत येशूच्या नावाने मी आरोग्याचे सामर्थ्य त्यांच्या जीवन मोकळे करत आहे. यस हालेलुया गॉड. ग्लोरी टू गॉड. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू गॉड. प्रभूजी तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी कार स्तुती करतो. परमेश्वर मी या सर्व प्रियजनांना पुन्हा तुझ्याकडे सोपित आहे. आपला दया कर, कृपा कर. आमची प्रार्थना केलीस परमेश्वरा, आपल्या सामर्थ्याने आमच्यामध्ये उपस्थित आहेस परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद, तुला सन्मान देतो प्रभू. परमेश्वरांनी तुझा वेळकाळ सर्व तुझ्या हातामध्ये सोडून परमेश्वरा, तुझा आभार मानून तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना या